नमस्कार मित्रांनो, श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक नॉर्थ इंडियन डिश बनवणार आहोत, लिट्टी चोखा। त्यासाठी आपण इथं चणे भाजलेले त्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याला सत्तू असं पण म्हणतात। आणि त्याच्यामध्ये एक बाउल आपण कांदा कट करून टाकलेला आहे बारीक। त्यानंतर इथं अद्रक, लसूण आणि मिरची एकदम बारीक चॉप केलेले त्याला, ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर एक चमचा आपण इथं सोप घेतलेली आहे आणि सोपला थोडं क्रश करून हातानं याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि त्याच्यानंतर अजवाईन म्हणजेच ओवा, तर ओवा आपण इथं एक चमचा घेतलेला आहे, तो पण आपल्याला इथं क्रश करून याच्यामध्ये टाकायचा आहे। आणि याच्यामध्ये एक दुसरा इन्ग्रेडियंट टाकतात, पण तो आपल्याकडे अवेलेबल नाही, तर आपण एवढंच याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे, त्याला राईचं तेल असं पण म्हणतात। नॉर्थ इंडियन डिशमध्ये हे टाकलं जातं। तुमच्याकडं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही आपल्याकडं जे रिफाईंड तेल आहे ते तुम्ही टाकू शकता, पण जर हे टाकलं तर तीच चव येते, खूप छान लागतं। आणि लास्टला याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचे, त्याला एकजीव करून घ्यायचे। तुम्हाला जास्त जर सुकं वाटलं तर 2 चमचेच पाणी याच्यामध्ये टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, कारण हे असंच असतं, जास्त हे नसतं, असं सुकंच असतं। चला तर आपण आता चोख्याची तयारी करू। म्हणजेच वांग्याचं भरीत, त्याला चोखा म्हटलं जातं। त्यासाठी आपण 2 वांगी घेतलेली आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक 2-3 मिरच्या घेतल्या आहेत। त्याला असंच आपण गॅसवर भाजून घ्यायचं। आता ॲक्च्युली गावाला जे बनवतात तर ते चुलीवर भाजतात, तर त्याची चव आणि ही चव फरक आहे, पण आपल्याकडं जे अवेलेबल आहे त्याच्यातच आपण हे सगळं त्याचीच मजा घ्यायचा आपण प्रयत्न करतो आहे। तर इथं आपण हे भाजून घ्यायचं आहे चांगलं। आपल्या मिरच्या थोड्या भाजल्या गेलेल्या आहेत, टोमॅटो पण भाजायला लागले चांगले। बनवण्याची पद्धत वेगळी। आज जो आपण लिट्टी जी बनवणार आहोत ते आपल्या स्टाईलमध्ये बनवणार आहोत। तर इथं आपलं हे वांगी आणि टोमॅटो भाजलेले, आता याला साफ करून आपण याला मॅश करून घ्यायचं आहे। तिथं तुम्ही बघू शकता हे सगळं मिरची, टोमॅटो आणि वांगी जी भाजलेली ती घेतलेलं आहे, त्याला आपण बत्त्यानं चांगलं मॅश करून घेऊ, बारीक करून घ्यायचं याला। मित्रांनो, ही जी रेसिपी आहे ही खूप मस्त लागते आणि हा चोखा जो म्हणतात तो खूप छान लागतो, आपल्याकडं भरीत आपण म्हणू, तर ह्या पद्धतीनं बनवा, खूप छान लागतं। तर आपण हे सगळं मॅश करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट करून टाकायचा आहे। हे आपलं हे सगळं मॅश झालेलं आहे। आपण याच्यामध्ये मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून टाकायचा आहे। ह्याला थोडं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आता चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये परत एक अर्धा चमचा आपण राईचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं। मित्रांनो, हे जर तुम्ही टाकलं तर आपल्याला चव तशीच आहे जशी नॉर्थ इंडियन डिश आहे, आणि जर आपल्याला ती चव हवी असेल तर ती इन्ग्रेडियंट टाकणं खूप जरुरी आहे। आवडत नसेल तर ऑप्शन आहे, तुम्ही आपलं जे रिफाईंड तेल ते टाकू शकता। आता आपण लिट्टी बनवायला घेऊ आपल्या स्टाईलमध्ये। तर इथं आपलं मिश्रण जे आपण बनवून ठेवलेलं आहे सत्तूचं किंवा भाजलेल्या चण्याच्या डाळीचं, तर ते इथं रेडी आहे।
आपण कणकीचा एक छोटासा गोळा घेतला, त्याच्यामध्ये आपण जसं पुरण भरतो तसं हे सगळं भरायचं आहे व्यवस्थित. आणि याला बंद करून साईडला बनवून ठेवायचं पहिल्यांदा. आता तिकडे ॲक्च्युली असंच हे गोलच पूर्ण बॉलसारखं बनवून आगीवर शेकलं जातं, पण आज आपण कचोरी टाईपमध्ये याला बनवायचं. तर हे सगळं आपण पहिल्यांदा भरून घ्यायचं एकाच वेळी असं व्यवस्थित. तोंड व्यवस्थित बंद करायचं. आगीवर जे बनतं भाजून ते ॲक्च्युली खूप छान लागतं, पण आज आपण कचोरी टाईप बनवायचं आणि त्याला व्यवस्थित शॅलो फ्राय करायचं. इथं आपले हे गोळे सगळे तयार आहेत. तर चला आपण आता याला फ्राय करायला घेऊ. त्याला असं घेऊन तुम्ही हातानं पण दाबू शकता, पण आपण याला थोडंसं स्प्रेड करायचं, थोडंसं याला लाटायचं, जास्त नाही. पराठा वगैरे असंही नाही, कारण आपण कणकीचा गोळा खूप छोटा घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपण मटेरियल जास्त भरलेलं, तरच ही ॲक्च्युली लिट्टी जी आहे खूप छान लागते. त्याला जास्त स्प्रेड करायचं नाही, तर आपला हा जो गोळा हा फुटेल. आणि आता ह्याला आपल्याला गॅसवर ह्याला आपल्याला आता तव्यावर एकदम मीडियम टू हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याला ॲक्च्युली भाजायचं आहे. खूप आरामात भाजायचं याला. तर आपण तवा घेतलेला आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ बेसला. आता याच्यावर आपण जे लाटलेली लिट्टी आहे ती आपण याच्यावर टाकून घ्यायची. थोडंसं तेल साईडला टाकायचं, पलटी करायची आणि याला हळूहळू याला भाजून घ्यायचं. फ्लेम जास्त हाय ठेवायची नाही, हाय टू मीडियम असं मध्ये ठेवून आपण याला भाजायचं. जास्तही कमी नाही ठेवायची. आपली जी लिट्टी आहे किंवा आपली जी कचोरी आहे ती एकदम क्रिस्पी झाली पाहिजे, त्यामुळे याला हळूहळू भाजायचं. खूप छान बनते, मस्त लागते. तर हे तुम्ही असं हळूहळू भाजायचं. हे आपण आपल्या स्टाईलमध्ये बनवतो. नॉर्थ इंडियामध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बनवलं जातं. जास्त करून तिकडं आगीवरच शेकलं जातं किंवा तळलं जातं. तसे बॉल ते तेलामध्ये तळले जातात. असं व्यवस्थित आपण याला भाजून घ्यायचं. तर आपला रेडी आहे. आता आपण दुसरा आता 2 एका वेळी भाजू. आपल्या तव्यावर भरपूर जागा आहे, म्हणजे टाईमही कमी जाईल आणि गॅसही कमी जाईल. तर आपले असेच आपण सगळ्या ज्या आपल्या लिट्ट्या आहेत किंवा आपल्या कचोऱ्या आहेत त्या आपण व्यवस्थित भाजून घ्यायच्या. चला तर आपल्या सगळ्या कचोऱ्या तर रेडी आहेत. आपण आता खायला घेऊ. इथं आपण आपली जी लिट्टी आहे किंवा कचोरी आहे ती आपण व्यवस्थित अशी लावून घेतो. खूप मस्त झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी भाजलेले आहेत. आणि हा आपला चोखा. मित्रांनो, तोंडाला एवढं पाणी सुटलं आहे, आता मी लगेच हे खाऊन घेणार आहे. मुलगा पण आलेला आहे ट्युशनवरून, आणि त्याच्याबरोबर हे दही. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे नक्की बनवा आणि तुमच्या स्टाईलमध्ये बनवा. तुम्हाला जर अशी कचोरी नको असेल, वेगळ्या स्टाईलमध्ये असेल
तर तेही बनवा आणि तेही कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता कसं बनलं ते. पण हा जो चोखा आहे किंवा हे जे भरीत आहे एवढं छान बनलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर संपलेली माझ्याकडं, तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकता. चला तर अशीच एक ऑथेंटिक रेसिपी घेऊन परत वेळ देतो. तोपर्यंत नमस्कार.